माळशिरस तालुक्यातील जलसंधारण कामाच्या चौकशीचे आदेश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत। माळशिरस तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत केलेल्या जलसंधारणाच्या सर्व योजनांमधील सन 2013-14 ते सन 2016-17 या आर्थिक वर्षात झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देऊन दादासाहेब सप्रे अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार पोलीस मैत्री संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कदम पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेले आहे। माळशिरस तालुका कृषी कार्यालयाने सर्व जलसंधारण योजनेतून मंजूर असणाऱ्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। काही ठिकाणी कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली नाहीत, तर काही कामे ही कागदोपत्री झाल्याचे दाखवून बोगस बिले काढलेली आहेत। सदरची कामे मजुरांच्या करवी काही कामे करावयाची असतात, परंतु ती मजुरांकडून न करता बोगस मजूर दाखवून मजुरांच्या नावे बनावट बिले तयार करून पैसे हडप केलेले आहेत। सदरच्या गावात काम झालेले आहे, त्या ठिकाणी कामावर दाखवलेले मजूर साप्ताहिक अहवाल याचे चावडी वाचन करावे असेही सूचित केलेले आहे। कृषी विभागाला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्याकडून जलसंधारणाच्या अनेक योजना राबवून शेतकऱ्यांचे असणारे जलसंकट दूर करून पाण्याचे स्रोत वाढवून त्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्याचा शासनाकडून प्रयत्न केला जातो, परंतु कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपये रकमेचा योग्य वापर केलेला नाही। हे सर्व ई टेंडरिंग होण्याच्या अगोदर अधिकारी व कर्मचारी यांचे राजरोसपणे भ्रष्टाचार करण्याचे काम चालू होते। सध्या ई टेंडरिंगद्वारे कामाची पद्धत आल्यानंतर कामे करण्याची पद्धत तीच आहे, फक्त काम घेणाऱ्या ठेकेदाराची वाढ झालेली आहे, काम करण्यामध्ये प्रगती झालेली नाही। जलसंधारणाची कृषी कार्यालयाकडून सिमेंट नाला बंडिंग, माती नाला बांध आणि कंपार्टमेंट बंडिंग अशी कामे केली जातात। सिमेंट नाला बंडिंग कामाचा पाया मजुराने काढावायचा असतो, मात्र तो मशीनने थोडाफार काढून पूर्ण पाया काढल्याची बिले मात्र मजुरांच्या नावे टाकली जातात। पानमुशी, किवाल, विंगवाल याचा पाया काढावायचा असतो, तोही काढला जात नाही। त्यासाठी लागणारे दगड, वाळू, खडी स्थानिक ठिकाणीच उपलब्ध असताना अंतरवरून आणले असे दाखवून त्याच्या वाहतुकीचीही बिले काढली जातात। मातीनाला बांध तयार करताना याचा तर अजिबात पाया काढला जात नाही, याच्यावर सुद्धा मजुराचे काम असते, परंतु ते मजुरांकरवी न करता बिले मात्र काढली जातात। माती नाला बांध तयार झाल्यावर त्यावर टाकलेली माती अथवा मुरुम पाणी टाकून घुमसावे लागते। सदर ठिकाणी पडलेली अस्ताव्यस्त माती व मुरुम यांचे मजुरांकडून साफसफाई करावी लागते, ती केली जात नाही, मात्र मजुरांकडून केल्याची बिले मात्र तयार केली जातात। कंपार्टमेंट बंडिंगची शासकीय दर 23.90 रुपये घनमीटर असा असतो, मात्र अधिकारी मशीन मालकांवर 12 ते 15 रुपये घनमीटर दराने मशीन मालकांकडून काम प्रत्यक्ष करून घेतले जाते, उर्वरित रक्कम हडप केली जाते। सुनील केंद्रेकर कृषी आयुक्त यांची समक्ष भेट घेऊन वस्तुनिष्ठ परिस्थिती समोर आणून त्यांच्या निदर्शनाला असा भ्रष्टाचार होतो हे सांगितल्यानंतर त्यांनी ही तक्रारी अर्जाची दखल घेऊन तातडीने चौकशी करणारे अधिकारी दादासाहेब सप्रे अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे यांचे पत्र प्राप्त झाले व कृषी आयुक्त यांनीही आंदोलनापासून परावृत्त केले। त्यांची ही चौकशी करू अशा शब्दांमुळे नियोजित 9 ऑगस्ट 2017 रोजी क्रांती दिनाचे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन रद्द केलेले आहे। मी माळशिरस तालुका कृषी कार्यालयामध्ये जलसंधारण कामं जे झालेले आहेत 2013-14 ते 16-17 पर्यंत, त्या कामामध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे। जलसंधारणच्या कामामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असते, सिमेंट नाला बिल्डिंग असते आणि सिमेंट नाला बिल्डिंग असते। यामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाया काढलेला नाही, पाया काढल्यानंतर त्यामध्ये काळी माती वगैरे भरायची असती मजुरांकरवी, त्यांनी पायाच न काढल्यामुळे माती वगैरे काय भरायचा प्रश्नच येत नाही। त्यांनी मजूर त्या ठिकाणी दाखवले आहे, मजूर हे बोगस दाखवलेले आहे। त्यांनी साप्ताहिक अहवालामध्ये मजुरांची नावं, तर माझे एक असं म्हणणं आहे की जर मजूर त्यामध्ये असतील तर त्यांनी प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन जर केलं तर त्या मजुरांचा भांडाफोड होणार आहे। मी अशी सर्व तक्रार महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी आयुक्त
सुनीलजी केंद्रेकर साहेब यांना मी निवेदन घेऊन गेलो. त्यांच्याकडे सर्व माहिती मी सांगितली, तोंडी सांगितली. जवळजवळ 25 ते 30 मिनिटं आमची चर्चा झाली. साहेबांना ते पटलं. त्यांनी तात्काळ आदेश चौकशीचे दिले. चौकशीसाठी दादासाहेब सप्रे अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांची नेमणूक केलेली आहे. तसं त्यांचं मला पत्रही आलेलं आहे आणि आता चौकशी सुरू होणार आहे आणि चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी निष्पन्न होणार आहेत त्या. तर या चौकशीमध्ये सखोल चौकशी व्हावी. कृष्णा लावण, वृत्तदर्पण न्यूज, अकलूज.